स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर 21 सप्टेंबर वार रविवार या दिवशी आलेली आहे सर्वपित्री अमावस्या. तर पहा, या दिवशी सूर्यग्रहण देखील आलेलं आहे. सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहण यांचा संयोग या दिवशी जुळून आलेला आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ज्ञात आणि अज्ञात या सर्व प्रकारचे पितृ जे आहेत तर त्यांना भोजन घालून त्यांची संतुष्टी केली जाते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी या दिवशी सर्वपित्री अमावस्येला सर्व पितरांना जीव घातले जाते. आणि या दिवशी सूर्यग्रहण देखील असणार आहे. तर हे सूर्यग्रहण जे आहे तर रात्री 10:55 आणि हेच ग्रहण मध्यरात्री 1:11 असणार आहे. मात्र हे ग्रहण भारतामध्ये दृश्यमान नसल्याने सूतक काळ लागू होणार नाही. यामुळे श्राद्ध दर्पणाचे जे धार्मिक विधी आहेत तर ते नियमाप्रमाणे करता येतील. त्याचबरोबर या दिवशी स्नान, दान, दर्पण यासारख्या गोष्टी केल्या जातात. तुळशीखाली दर्पण करणं आणि पूर्वजांना संतुष्ट करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. आता हे ग्रहण भारतामध्ये दिसत नाही, त्यामुळे याचा परिणाम हा अन्नावरती होणार नाही. अमावस्या तिथी ही 21 सप्टेंबरला दुपारी 12:16 सुरू होईल आणि 22 सप्टेंबरला पहाटे 1:23 समाप्त होईल. अशा प्रकारे उदय तिथीनुसार सर्वपित्री अमावस्येशी संबंधित पूजा आणि श्राद्ध जे आहेत तर ते 21 सप्टेंबर 2025 रोजी केली जातील. सनातन परंपरेमध्ये अश्विन महिन्याच्या अमावस्येचं खूप जास्त अधिक धार्मिक महत्त्व मानले गेले आहे. कारण हा पितृपक्षात केला जाणारा श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानाचा अंतिम दिवस असतो. हिंदू मान्यतेनुसार याच दिवशी पितरांची विधिविधानाने पूजा केल्यानंतर त्यांना निरोप दिला जातो. हिंदू मान्यतेनुसार ज्या लोकांना आपल्या पितरांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते ते सर्व याच दिवशी आपल्या पितरांचे विधिविधानाने श्राद्ध करतात. तर पहा, सर्वपित्री अमावस्येला आपल्याला पितरांना नैवेद्य तर दाखवायचं आहे, जीव तर घालायचंच आहे. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. तर एक नारळाचा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय केल्यामुळे कर्ज फिटेल, शत्रू संपेल, त्याचबरोबर तुमच्या घरातील इडापिडा, नजरबाधा, करणीबाधा, त्याचबरोबर नकारात्मकता, वाईट शक्ती इत्यादी ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा नष्ट होतील. पितृदोष नष्ट होईल इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. सर्वपित्री अमावस्या ही पितृपक्षामध्ये शेवटचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी पितृ हे आपल्या पृथ्वी तलावरून पितृलोकामध्ये प्रवेश करत असतात. या 15 दिवसामध्ये पितृपक्षामध्ये पितृ हे पृथ्वी तलावरती आलेले असतात. आपल्या नातेवाईकांकडे ते जातात आणि त्यांच्याकडे जेवण करतात आणि ज्यावेळेस त्यांचे पितृ ज्यांचे वंशज जे आहेत तर ते पितृ घालतात त्यावेळेस ते तृप्त होऊन आपल्या पितृलोकामध्ये परत जातात असतात. आणि ज्या व्यक्तींचे पितरांच्या ज्या तारखे आहेत, ज्या मृत्यूची तारीख आहे ती त्यांना माहीत नसेल किंवा त्यांचे पितरांची तिथी, श्राद्ध हे कधी घालायचं हे माहीत नसेल तर त्यांनी सर्वपित्री अमावस्येला त्यांचं श्राद्ध, दर्पण आणि पिंडदान हे करायचं असतं. आणि या सर्वपित्री अमावस्येला केलेले श्राद्ध आणि दर्पण हे पितरांपर्यंत पोहोचते आणि पितृ आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि आपल्या पितृलोकामध्ये परत निघून जात असतात. तर पहा, या पितृपक्षामध्ये जी सर्वपित्री अमावस्या आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायचं आहे, आपले जे पितृ आहेत तर त्यांचं दर्पण तुम्हाला करायचं आहे. ज्या व्यक्तींचं राहून गेलेलं असेल त्यांनी या दिवशी दर्पण करायचं आहे आणि ज्या व्यक्तींनी पितृ घातलेले असतील त्यांनी या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर या प्रकारे तुम्हाला सर्वपित्री अमावस्येला ह्या सर्व गोष्टी करायच्यात आहेत. त्याचबरोबर तुम्हाला दक्षिणेला तोंड करून बसायचं आहे आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर आपल्या पितरांचं नामस्मरण करून तुम्हाला त्या ठिकाणी एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. मोहरीचा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता, तिळाच्या तेलाचा लावू शकता. त्याचबरोबर आपल्याला पितृस्तुती
ही तिथे बसून आपल्याला करायची आहे. ते जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल. तर पहा, बऱ्याच वेळा काय होतं, आपण सर्व गोष्टी करत असतो परंतु कुठेतरी मागे राहतो. म्हणजेच आपले जे काही दोष अडचणी आहेत तर त्या आपल्या मागं लागतात. तर आपल्या जीवनामध्ये जर आर्थिक समस्या येत असतील, तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकून राहत नसेल किंवा पैसा घरामध्ये येत नसेल, तुमचे जे काही दोष आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, त्यामुळे तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल किंवा तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नसेल, मुलांचे जे काही अडीअडचणी आहेत, मुलांना हट्टीपणा असेल, मुलांची चिडचिड असेल किंवा मुलांचं लग्न जमणं असेल किंवा मुलं लग्न झालेले आहेत पण त्यांना संतान प्राप्ती होत नाही, अशा बऱ्याच समस्या जर मुलांना जाणवत असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये ज्या अडीअडचणी असतील किंवा तुमचा एखादा शत्रू आहे, तो शत्रू तुम्हाला त्रास देत आहे, तो शत्रूचा नाश होण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्यावर एखादं कर्ज आहे ते कर्ज फिटण्यासाठी सुद्धा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. त्याचबरोबर तुमच्या घराला एखाद्याची नजर लागलेली असेल तर ती नजर दूर करण्यासाठी किंवा तुम्हाला स्वतःला नजर लागलेली असेल तर तुमचे कोणतेही काम तुम्हाला होत नसेल किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला नजर दोष देखील लागला जातो. तर त्यामुळे ह्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि हा उपाय जो आहे ना तो सर्वपित्री अमावस्येला तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते तुम्ही 9 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आसन टाकून बसायचं आहे. आता बघा, हा नारळ घेऊन तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. तो नारळाची शेंडी जी आहे ती देवाकडे करायची आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला 7 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. आता भीमसेनी कापूर नसेल, जो साधा असेल तो ठेवला तरी चालेल. आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा हा अगोदर प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. प्रसन्न वातावरण करून नंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तो कापूर हा पेटवायचा आहे. म्हणजेच त्या कापराला तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, हा नारळ तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे. देवघरातून तो नारळ उचलून तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. तुमच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला उतरवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हा नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. आणि हा नारळ तुम्हाला लगेचच पाण्यामध्ये प्रवाहित करायचा नसेल तर तुम्हाला हा नारळ दरवाजावरून उतरवायचा नाही. तो नारळ तुम्ही पुढच्या अमावस्येसाठी सुद्धा वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला जर परत त्या नारळावरती ह्या वड्या कापराच्या जाळायच्या असतील तर तुम्ही तो नारळ तसाच ठेवून 5-6 अमावस्यासुद्धा तुम्ही हा नारळ तोच वापरू शकता. परंतु शेवटच्या अमावस्येच्या दिवशी सर्व घरावरून तुम्हाला उतरवून टाकून तो तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो कर्पूर होम जो आहे तर तो अवश्य करायचा आहे. आता पहा, नारळ हा अतिशय महत्त्वाची वस्तू आहे. त्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं आणि नारळामुळे नकारात्मकता शोषून घेण्याची जी ताकद आहे नारळात खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे असा हा उपाय जर तुम्ही केला, तुमच्या जीवनामध्ये जे काही दोष अडचणी आहेत किंवा काही वाईट शक्ती असेल, नजरबाधा, इडापिडा असेल तर तीसुद्धा दूर होऊन जाईल. शत्रूचा त्रास कमी होईल. घरातील ज्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतील. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.